नमस्कार, MDTVच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। दोघा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी बदलीने जिल्हा प्रशासनात पोकळी। धुळे जिल्हा पोलिसांची कामगिरी, वर्षभरापूर्वीच्या घरफोडीचा यशस्वी तपास। अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत फळांच्या राजाची हुकूमत, मागणीही वाढली। नंदुरबारात विकास कामांचा असाही नकाशा, वेळेवर कुणालाच मदत मिळेना। महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमणावर संक्रांत, धुळ्यात साक्री रोडची साफसफाई। आणि 9वीतल्या अजिंक्यची गगन भरारी, नासाकडून संशोधनाला पुरस्कार। बातम्या आता विस्ताराने। येतो त्याला जावेच लागते, राहतात त्या जगलेल्या म्हणजेच केलेल्या कर्माच्या आठवणी। नंदुरबार जिल्हा प्रशासनात जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबाबत हेच म्हणावे लागेल। दोघांच्या बदल्या झाल्या। नंदुरबारचे जिल्हाधिकारी प्रदीप पी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्ण गमे यांची एकाच वेळी बदली झाली आहे। जिल्हाधिकारी यांच्या जागी यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी MS कलशेट्टी तर गमे यांच्या जागी CG मंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्राप्त माहितीनुसार जिल्हाधिकारी प्रदीप पी यांची रत्नागिरी येथे याच पदावर तर CEO गमे यांची मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर पदोन्नतीने बदली झाली। दरम्यान या संदर्भात MDTV वाहिनीने दिनांक 6 एप्रिल रोजीच वाच्यता केली होती। जिल्हाधिकाऱ्यांची नजीक काळात बदली या आशयाचे ठळक वृत्त दिले होते। बघा संग्रहित वृत्त। दुर्गम जिल्हा म्हणून प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना नंदुरबार नकोसे वाटते। काही अधिकारी मात्र रिस्क आणि शिकायचे म्हणून स्वतःहून या कामाची जबाबदारी स्वीकारतात। जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी प्रदीप पी यांना तो मान द्यावा लागेल। प्रतिकूल परिस्थिती असताना प्रदीप यांनी जिल्हाधिकारी पदाचा कारभार हाती घेतला। जिल्ह्यात असलेल्या पुनर्वसनाचा प्रश्न हाताळला। आदिवासी बांधवांना वन जमिनींवर असलेल्या हक्कांचा काहीशा प्रमाणात ताबा दिला गेला। यासोबतच कुपोषणाचा प्रश्न हाताळताना त्यांनी आरोग्य विभागात सुसूत्रता आणली। अनेक वेळा धार्मिक कारणांवर दंगलही यांच्या कारकिर्दीत घडल्या। कायदा सुव्यवस्था राहावी म्हणून जाहिरातबाजी न करता पुढाकार घेतला। शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे म्हणून प्रयत्न दिसले। आगामी मे महिन्यात जिल्हाधिकारी प्रदीप पी यांची जिल्ह्यातून बदली होण्याचे खात्रीलायक वृत्त आहे। एक प्रामाणिक अधिकाऱ्याला जिल्हा पुन्हा मुकणार आहे। फेब्रुवारी 2014 पासून प्रदीप पी हे नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार पाहत होते। शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख त्यांनी निर्माण केली। त्यांच्या कार्यकाळात सरदार सरोवर प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसन प्रक्रियेला बऱ्यापैकी चालना मिळाली। नंदुरबार या जिल्ह्याच्या मुख्यालयात काही अप्रिय घटना घडल्या। संयम सुटू न देता त्यांनी त्या तितक्याच शिताफीने हाताळल्या। दुसरीकडे जिल्हा परिषदेचे CEO राधाकृष्ण गमे यांनी आपल्या कार्यकाळात धडाकेबाज कामे करून दाखविली। रोजगार हमी योजनेत केलेले काम राज्य पातळीवर नुकतेच गौरविण्यात आले। दुर्गम भागातील पाणी समस्या, जलयुक्त शिवार अभियान यातही गमे यांनी आपली छाप सोडली। दरम्यान दोघा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाला नंदुरबार जिल्ह्याची जनता सदैव स्मरणात ठेवेल। MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार। पोलीस नावाची प्रशासकीय यंत्रणा एकदमच कुचकामी कधीच नव्हती आणि राहणार सुद्धा नाही। म्हणूनच तर पुढाऱ्यांपेक्षा जनता यांच्यावर अधिक विश्वास दाखवत असते। ही धुळेकरांना सुरक्षितेची हमी देणारी पोलीस विभागाची बातमी आहे। वर्षभरातील ठळक म्हणावी अशी कामगिरी धुळे पोलिसांनी बजावली आहे। वर्षभरापूर्वी घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास लावण्यात आला। आरोपींना अटक करून मुद्देमालही जप्त झाला।
दिनांक 15 जुलै 2015 रोजी धुळे महानगरातील देवपूर भागात दिलीप चौरसिया यांच्या घरातून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोकड लांबविली होती. वर्षभरापासून पोलीस चोरट्यांच्या मागावर होते. विभागाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या कामी नेमले आणि त्याला यश आले. अनवर खान व चौधरी नामक दोघांना ताब्यात घेतल्यावर गुन्ह्यातील 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. महानगरातील इतरही घरफोड्यांची कबुली ताब्यातील आरोपींनी दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील यांनी दिली. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चौरसिया यांच्या घराची घरफोडी झालेली होती मागच्या वर्षी आणि या संदर्भामध्ये आम्ही बरेचसे गुन्हेगार आणले होते. त्यात त्यांना चेक केले, व्हेरीफाय केले, त्यांच्याकडे विचारपूस केली, परंतु ठाव ठिकाणा काही मिळत नव्हता. परंतु परफेक्ट बातमी मिळाल्यानंतर LCBची टीम, पोलीस निरीक्षक आपले शेडके साहेब, त्यांचे पोलीस सब इन्स्पेक्टर पठाण, राजेंद्र पाटील, नंतर अजून विजय पाटील, सोनवणे यांची टीम त्यासाठी स्पेशल अपॉइंट केली आणि केल्यानंतर त्यांनी परिश्रम घेऊन नियाज खान याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे विचारपूस केली आणि त्याच्याकडे विचारपूस करून जवळजवळ हा 4 लाखाचा माल आपण रिकवर केलेला आहे आणि ती घरफोडी उघडकीस आणलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने आपण हा समोरचा माल बघितलेला आहे. याशिवाय 2 आरोपी पकडलेले आहेत. त्यात जे आहेत अनवर खान आणि विकी चौधरी म्हणून आहेत. त्यांच्याकडनं आपण 3 घरफोड्या आणि जवळजवळ 200 ग्रॅम 20 ग्रॅम आपण त्यांच्याकडनं गोल्ड रिकवर केलेले, असे जवळजवळ 12 तोळे 120 ग्रॅम सोनं, 1 किलो चांदी, असा 4 लाखाचा माल आपण या 3 गुन्हेगारांकडनं रिकवर केलेला आहे आणि एकूण 4 घरफोड्या आपण धुळे शहरातल्या काढलेल्या आहेत आणि अजून त्यांच्याकडे विचारपूस चालू आहे. काही संशयित आमच्या रेकॉर्डवरती आहेत, त्यांनाही आम्ही लवकरच ताब्यात घेणार आहोत आणि इतर ज्या घरफोड्या त्या सुद्धा आम्ही उघडकीस. MDTV साठी उबेद कादरी, धुळे. सासूर वाशिनीचा सण अक्षय तृतीया दिनांक 9 मे रोजी पुढ्यात आहे. आतापासून त्याची तयारी सुरू आहे. सणाचे महत्त्व खानदेशात आंबे जेवणाला दिले जाते. साहजिकच फळांच्या राजाला मागणी वाढते आहे. आता खऱ्या अर्थाने आंब्यांचा मौसम सुरू झाला आहे. आगामी अक्षय तृतीया सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक होते आहे. हे धुळे बाजारपेठेतील चित्र आहे. लालबाग, बदाम, लंगडा तसेच गावरान आंबा आणि कैऱ्यांनी बाजारपेठ व्यापलेले दिसते. मागणी वाढती असल्याने दरही तेजीतच म्हणावे लागतील. किमान 50 ते कमाल 150 रुपये किलो दराने हा आंबा विक्री होतो आहे. ग्राहकांची खरेदीला पसंती आहेच. अभी हापुस जो है वो केरला का आ रहा 80 से 80 रुपये किलो है, एक नंबर आ रहा है। और बादाम जो है 60 रुपये 50 रुपये बिक रहा है, वो भी केरला का है। लालबाग भी 50 रुपये किलो बिक रहा है और केसर जो है 140 रुपये किलो। आज का भाव, अभी का भाव अभी जैसा जैसा बढ़ते जाएगा, जैसा जैसा माल आते रहेगा उधर कम रेट होते जाएगी। अकाजी के थोड़ा रेट उतरते जाएगी, 100 रुपये किलो। और अकाजी के बाद में थोड़ा और रेट उतरेगी जरा, माल कम आ रहा, अभी माल जरा कम आ रहा, इसके लिए थोड़ा रेट ज़्यादा है। ये दुकाने के हिसाब से जो है जरा गिरेगी कम रहती और गिरेगी लोग कम आते, इसके लिए व्यापार जरा कम हो रहा अभी। MDTV साठी उबेद कादरी, धुळे। संस्कृती आणि परंपरा जोपासणारा समाज ही ब्राह्मणांची ओळख आहे। शास्त्र आणि नियमाला आजही समाज बांधील आहे। जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व जगणे एका विशिष्ट साच्यात आपण पाहतो। बघणार आहोत सामूहिक व्रतबंध। जीवनात संस्काराचे महत्त्व बिंबविण्याचा हा एक उपक्रम समजायला हरकत नाही। व्रतबंध म्हणजेच मौज ब्राह्मण समाजातील संस्कार धुळे महानगरात सामूहिकरित्या पार पडला। शुक्ल यजुर्वेदीय गोवर्धन ब्राह्मण मंडळाने संयोजन केले। 11 बटूंवर यावेळी उपनयन संस्कार झाले। शांतियं योगिनो ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं। माझं नाव के कुलकर्णी, अध्यक्ष शुक्ल यजुर्वेदीय गोवर्धन ब्राह्मण मंडळ धुळे।
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काही संस्कार सांगितलेले आहे त्या संस्कारामध्ये मुंज हा एक संस्कार मोडतो. जसं लग्न मुंज आपल्याकडे बारसं वगैरे असे संस्कार यातला हा एक संस्कार असल्यामुळे आम्ही दरवर्षी हे कार्यक्रम राबवत असतो. प्रत्येक आपल्या कालामानाप्रमाणे त्या परिस्थितीप्रमाणे प्रत्येकाला काही स्वतंत्रपणे मुंज करणं शक्य होत नाही. त्यात यावर्षी मोठा दुष्काळ पडला आपल्या महाराष्ट्रामध्ये. अनेक कुटुंबांना स्वतंत्रपणे मुंज करायचे म्हणजे 1-2 लाखाचा खर्च येतो. तो खर्च कमी व्हावा, बोजा कमी व्हावा म्हणून आम्ही हा सार्वजनिक मुंजेचा उपक्रम राबवला आहे. यावर्षी आमच्याकडे जवळजवळ 11 बटूंचे सामुदायिक मुंज होत आहे असून मागच्या वर्षी जवळजवळ 28 बटूंचे मुंज पार पडले असतो. आमचा हा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने करतो आम्ही आणि समाज बांधवांना त्याच्यापासून आनंद मिळतो. राज्यात दुष्काळी परिस्थिती पाहता मंडळाने हे पाऊल उचलून समाजापुढे आदर्श निर्माण केल्याची भावना व्यक्त झाली. MDTVसाठी उबेद कादरी, धुळे. सार्वजनिक व्यवस्था सांभाळणे सोपे काम नसते. अपेक्षांचा मोठा ढिगच जबाबदार यंत्रणांच्या छतावर असतो. नाहीच पूर्ण झाल्या तर भ्रमनिरास पक्काच समजावा. नंदुरबार पालिका याच दिशेने तर जात नाही ना, ही यावर चिंता आहे. हे चित्र नंदुरबार शहरात नवीन नाही, विविध भागात दिसतच असते. आपण पाहत आहोत मुख्य वर्दळीच्या जुन्या पालिका इमारत ते मंगळ बाजार रस्त्याचे दृश्य. पालिका कामांतर्गत रस्त्यावर चेंबर निर्माण झाले, त्याचे झाकण मात्र कुठेतरी हरवले. हा असा परिणाम झाला. अवजड ट्रक या चेंबरच्या खड्ड्यात अडकला. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. नगरपालिकावाल्यांनी त्यावर खुश होण्याची काहीच गरज नाही. अनेक तास हा ट्रक या ठिकाणी असाच पडून होता. कुणाच्या लग्नात कोणता कर्मचारी जेवायला गेला होता अशी माहिती या विषयावर माहिती अधिकाराखाली गावातील अनेक रिकामचोट पालिकेकडे विचारताना दिसले. CO साहेब गोड खात नसल्याने उत्तर पेंडिंग आहे. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. अतिक्रमण एक प्रकारची कीड आहे. सर्वच नगर महानगरांना ती पोखरत आली. निर्मूलनाचे महत्तम नियोजन हाच यावर एकमेव पर्याय दिसतो. धुळे महानगरात साक्री रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत महापालिका प्रशासनाचा हा श्रीगणेशा. धुळ्यातील साक्री रोड अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. सर्वांनाच त्याचा त्रास होतो. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने विषय गांभीर्याने घेतला. परिसरातील नवजीवन इंग्लिश स्कूल समोरील अतिक्रमित 3 घरे जमीनदोस्त करण्यात आली. त्याचसोबत अनधिकृत मंदिर बांधकाम, वाहतुकीस अडथळा ठरणारे वॉल कंपाऊंड टपऱ्या देखील हटविण्यात आल्या. ही मोहीम यापुढेही सुरू राहील अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन पथकाने दिली. MDTVसाठी उबेद कादरी, धुळे. युग स्पर्धेचे आहे. स्पर्धा वाढत असताना तंत्रज्ञानाचा आधार एक सहारा समजला जावा. वापर चांगला केला तर फळ देखील तसेच मिळते. बघणार आहोत एका विद्यार्थ्याच्या यशाची कहाणी. अंतराळाशी निगडीत सर्वच घडामोडींवर लक्ष आणि संशोधन ही नासा या संस्थेची ओळख आहे. सातत्याने नवनव्या संशोधनांना संस्था प्रोत्साहन देते. नुकतीच विद्यार्थ्यांसाठी अशीच एक स्पर्धा घेण्यात आली. त्यात धुळे शहरातील अजिंक्य जयंत नाईक या विद्यार्थ्याने प्रकल्प सादर केला आणि 2ऱ्या क्रमांकाचे यशही संपादन केले. तो नॉर्थ पॉइंट स्कूलचा इयत्ता 9वीचा विद्यार्थी आहे. इंटरनेटच्या माध्यमातून स्पर्धेची माहिती घेऊन अजिंक्यने अंतरिक्ष निवास द स्पेस कॉलनी हा प्रोजेक्ट नासाला पाठविला होता. त्याला 2य क्रमांकाचे प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले. सुमारे 6 महिने अजिंक्यने या प्रोजेक्टसाठी परिश्रम घेतले. माझ्या प्रोजेक्टचं नाव अंतरिक्ष निवास होतं. तर मला म्हणजे आधी आईने सजेस्ट केलं की ऑनलाईन असतं कॉम्पिटिशन ज्याच्याने तुला नासामध्ये जाता येईल. तर मग ते मी सर्च करून बघितलं तर मला या कॉम्पिटिशनविषयी कळालं आणि याच्यात मग बरेचसे म्हणजे याच्यात मेन सब्जेक्ट होता की स्पेसमध्ये जाऊन राहणं. तर मग मी बुक्स वाचले, ऑनलाईन ई-बुक्स अवेलेबल होते, ते वाचून मग बरेचसं नॉलेज गेन केलं. अजून मग शाळेत पण सायन्समध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मग सायन्सचं पण मला बरंचसं नॉलेज होतं. ते वापरून मग मी हे प्रोजेक्ट तयार केलं होतं बरंच. दरम्यान अजिंक्यच्या या यशाने नाईक परिवाराच्या आनंदाला पारिवार उरला नाही. आईवडिलांनी समाधान व्यक्त केले. रुपाली जयंत नाईक, मी अजिंक्यची आई आहे. अजिंक्यला नासा स्पेस सेटलमेंट कॉन्टेस्टमध्ये 2nd प्राईज मिळालं. मला फार आनंद झाला आहे. लहानपणापासून त्याला स्पेसविषयी जबरदस्त अट्रॅक्शन होतं. म्हणजे अगदी छोटा असतानापासून
सतत सूर्य, चंद्र, ग्रह यांच्याविषयीचे प्रश्न तुम्हाला विचारत राहायचा, पण मला त्याचे प्रॉपर उत्तरं देता यायचे नाही. तो शिकत गेला, त्याच्यासोबत मीही शिकत गेले. थोडा मोठा झाल्यानंतर घरात ब्रॉडबँड घ्यायचं असं ठरलं, कारण बरेचसे त्याचे प्रश्न असे असायचे की आम्हाला त्याचे उत्तरं देणं जमायचं नाही. मग घरात ब्रॉडबँड आल्यानंतर त्याला मी सांगण्याचं म्हणजे शिकवलं की ब्रॉडबँडचा उपयोग फक्त ऑनलाईन गेम खेळणं किंवा फेसबुक वगैरे या गोष्टींसाठीच नसतो, तर ते माहितीचं भांडार आहे. प्रचंड माहिती तिथे उपलब्ध आहे. तुला आवश्यक असलेली सगळी माहिती तुला तिथे मिळेल. त्याचा योग्य पद्धतीने तू वापर करून घे. नुसती माहितीच नाही तर तुला तिथे ऑनलाईन काही एक्झाम असतात किंवा काही कॉन्टेस्ट असतात ऑनलाईन, त्याच्याविषयी तू शोध घे आणि त्याच्यात पार्टिसिपेट कर की जेणेकरून तुला एक प्रॉपर वे मिळेल पुढे जाण्यासाठी. आणि त्याने ते केलं, शोधलं. 7वीत असताना त्याने पार्टिसिपेट केलं, पण तेव्हा तो यशस्वी झाला नाही. पण या सेकंड अटेम्प्टमध्ये मात्र त्याने सेकंड प्राईज मिळवलं. त्यासाठी त्याने मग ई-बुक्स बघितले, सतत नासाच्या वेगवेगळ्या सायंटिस्टशी संपर्कात राहिला. त्यांनी सुद्धा त्याला मार्गदर्शन केलं. बऱ्याच जणांचं मार्गदर्शन त्याला ऑनलाईन मिळालं. मी तर असं म्हणेल की ऑनलाईन त्याला खूप मार्गदर्शन मिळालं. MDTV साठी उबेद कादरी, धुळे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दोघा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी बदलीने जिल्हा प्रशासनात पोकळी.